अयो बोलावलं तू? आता निघायचं म्हणतो मी, नाहीतर खूप उशीर होईल. अयो यो असं कसं निघालात? अयो माझ्या बोलण्याने नाराज झालात की काय म्हणतो मी? नाही नाही, मी नाराज वगैरे नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. ओम नमः शिवाय. अयो या बसा. मी सेवक पाठवला आहे. अय्यो हरकत नाही. अयो बराच वेळ झाला, तुमचा सेवक आला नाही. मीही त्याचीच वाट पाहत आहे. तो आला की मी निघून जाईन. अयो नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण आमच्या शब्दावर विश्वास ठेवला असता तर चाललं असतं. नाही पण हरकत नाही, खात्री करून घेतलेली कधीही बरीच म्हणतो मी. अय्य आता महादेवाच्या मनात असेल तेच होईल बघा. अय्य मला तर वाटतं तुम्ही तुमच्या मुलासाठी दुसऱ्या कुठल्या तरी मुलीचा विचार करायला पाहिजे. अय्य चांगलं. सेवक आला की बोलूच आपण. अय्य पण तुमच्या नजरेत कुणी मुलगी असेल तर सांगा की हो. अरे हे आलं, शेड्यूल सांगायला पाहिजे. सोन्याचं ताट. शेटजी काय गाव लुटायला आला का काय? अक्का, तर मला झोप आली वाटतं. मी आता घेऊन जाते. होय. आमची सुभद्रा पण अजून लग्नाची राहिली आहे. बघा काही विचार करून. काय पाहुणे? काय नाही शेठजी. ते शेटजीलाच बोला म्हणतो तुम्ही. हा? शेठजी, आय, शेठजी, मला बोलावत आहेत. आलोच मी. अय्य काय केशव, किती उशीर? बरं काय झाले? तुम्ही सांगितल्या परमान मी जाऊन आलो. काय श्रीमंती आहे त्यांची. हे पण मला वेगळंच समजले की रे. ते झोपडीत राहतात, खायास अन्न नाही, पैसे नाहीत, कंगाल आहेत की. ते समजा खोटं आहे. काय बोलत आहेस? एवढा दिस तुमचा संघ आहे, कधी खोटं बोलेल का? घर काय लय मोठं नाही, पण मन लय मोठं आहे. अन खायचं म्हणाल तर मला जेवल्या बिगर सोडलं नाही. आणि जेवण काय होतं? पंचपक्वान. आणि ते बी सोन्याच्या ताटात जेव घातलं.
सोन्याच्या ताटात. मला पण हे बघा, अरे हे तर अस्सल 52 कशी सोनं की रे. तू कशा असं घेऊन आलास हे? मी नाही घेऊन आलो, मला त्यांनी भेट दिली. काय सोन्याचं ताट भेट म्हणून? एवढी श्रीमंती? वय मला जेव घातलं अन निघताना मला बोलले, तुम्ही पहिल्यांदा आला आहे तर मोकळ्या हाताने पाठवणार नाही. तुम्ही आमच्याच मलप्पाबद्दल बोलत आहात ना? हो की रे. सोन्याचं ताट भेट म्हणून दिलं. अरे केवढी श्रीमंती. जो नोकराला भेट म्हणून सोन्याचं ताट देतो तो मुलीचं लग्न कसं करेल? केशव, उत्तम बातमी घेऊन आलास बघ. आपण लागलीच गावाकडे निघू आणि जाताना महादेवाचं दर्शन घेऊ की. तू हो पुढे, मी 50 भेटून येतो बघ की. वय लागलीच निघतो. जरा सिद्धरामाला बोलावता का? वय वय ह्यो तुमचा सेवक आमच्याच मला पैसे बोलत होता ना? हो. जरा बोलावता का? मी निघतो आहे. वय वय बोलत की. पंच, ती शेटजी बोलत आहेत बाहेर. बाहेर हा बाहेर. काय झालं अप्पा? नाही आवडली का खीर? अहो काय झाले, बोला तरी. लक्ष्मणप्पाचे सेवक निघून गेले बघ. निघून गेले? अहो असे कसे निघून गेले? काय म्हणाले? मला ठाऊक नाही. मी बाहेर जाण्या अगोदरच ते निघून गेले बघ. अहो पण का गेले न सांगता? नाही माहित. मला माहितीये का गेले ते. कारण त्यांना आपली परिस्थिती कळली. आपली झोपडी बघून त्यांना समजलं की यांच्या घरात शिजवायला धान्यही नाही, म्हणून गेले ते. तसही असेल. अहो मग याला कोण जबाबदार? अव्वा जाऊ दे, तू नको बोलू सप्पांना. अगं कसा नको बोलू? दारात आलेला सेवक निघून गेला माघारी. आता जाऊन तो सगळं खरं खरं सांगेल. माझ्या मुलीचं लग्न मोडलं की हो. अव्वा रडू नको. मला सांगा आता काय करणार आहात तुम्ही? हे बघ रुक्मिणी, जे महादेवाच्या मनात असेल तेच होईल बघ. महादेव महादेव महादेव, कुठे तुमचा महादेव? जागला का तुमच्या भक्तीला? धावला का तुमच्या मदतीला? म्हणते मी. अय्यो, बोलावलं तर आता निघायचं म्हणतो मी, नाहीतर खूप उशीर होईल. अयो यो, असं कसं निघालात? अयो माझ्या बोलण्याने नाराज झालात की काय म्हणतो मी? नाही नाही, मी नाराज वगैरे नाही. माझ्या प्रश्नांची उत्तर मला मिळाली म्हणून निघतो आहे. बराच लांबचा पल्ला की हो. अयो नाही, जे काही तुम्हाला सगळं सांगितलं ते सांगणं माझं कर्तव्य होतं. अय्यो, तुम्हाला वाईट तर वाटलं नाही म्हणतो मी? नाही 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 सिद्धरामय्या, मला वाईट नाही हो वाटले. आणि तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण थोडं खाऊ नाही घेतलं असतं तर बरं झालं. आता नको, पुन्हा कधीतरी येईन की हो. आणि तुम्ही सगळे आमच्या घरी आला तर खूप आनंद होईल की हो. अयो यो, येईन लवकरच आहे. होय. भेटू परत. बर, नमस्कार. राम राम. पंच, हा पंच.
बरे अहो ते अय्यो काही बोलू नकोस रे पोपटा. आज मी खूप आनंदात आहे. अय्य 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 अय्य. तुम्हाला एवढा आनंद कशा पाहिजे झाला? अय्यो मी माझ्या परममित्राला अप्पाला संकटातून वाचवलं आहे. अय्यो कसलं संकट? अय्यो तुला कशाला पाहिजे रे नसत्या चौकशा? अय्यो वैजंता या पोपटाला पण कळू दे त्या मल्लप्पाचं प्रताप. अय्यो ए त्या मल्लप्पाने काय केले माहित आहे तुला? अय्यो माझ्या नावाने स्वतःची मुलगी त्या अप्पांच्या मुलाच्या गळ्यात मारायला निघाला होता. अय्यो मी अप्पाला सगळे खरे सांगून टाकले. मग त्याने खात्री करून घेतली आणि लग्न मोडले. अय्यो अहो काही खात्री नाही करून घेतली त्यांनी. अय्या तुला काय माहित रे बाबा. अरे त्यांनी त्यांच्या सेवकाला पाठवले आणि खात्री करून घेतली. अय्यो अय्यो आतापर्यंत त्यांना कळलंही असेल की मलप्पाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे म्हणून. अय्या आणि आतापर्यंत लग्नही मोडलं असेल. अहो पण त्यो आता काही बोलू नकोस रे बाबा तू. वैजंता आपण आणलेल्या भेट वस्तू माझ्या समोर ठेव की आणि एक 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 उघडून दाखव काय काय आणलं आहे ते. अहो पण त्या भेट वस्तू नंतर उघडा, पण आधी मला तोंड उघडून सांगू द्या काय झालं आहे ते. अय्यो सांग बाबा एकदा ते. अहो तुम्ही म्हणले ना त्या लक्ष्मण आप्पाला समजा खरं समजलं असेल, पण तसं काय बी झालं नाही. अय्यो म्हणजे तो बारका सेवक आहे त्यांचा, तो तिकडं जाऊन आला मला पकड आणि तिने लक्ष्मण आप्पाला काय सांगितलं हे मी ऐकलं आहे. काय ऐकलेस? हो तो म्हणला त्या मलप्पानं म्हणे पंचपक्वान्न खाऊ घातले. अय्यो ज्याच्या घरी खायला एक फुटका दाना नाही त्याने पंचपक्वान्न शिजवले. अय्यो एवढंच नाही, सोन्याच्या ताटात जेव घातलं म्हणे. सोन्याच्या ताटात? अय्यो काय सांगतोस? खरं सांगतोस? जे म्या कानानं ऐकलं तेच सांगितलं म्या. बरं ह्याच्या बी पुढे जाऊन सांगतो. जेवण झाल्यावर ते मलप्पा सेवकाला काय म्हणलं माहितीये का? हे सोन्याचं ताट आणि सोन्याची वाटी भेट म्हणून घेऊन जा. अय्यो तात्या खरे बोलतोयस ना? अहो म्या कशाची आण घेऊन सांगू? हा बरं म्या जर खोटं बोलत असल तर मग लगीनच होणार नाही. हा अय्यो म्हणजे तू खरे बोलतोस. खरे बोलतोस. अय्यो पण त्याच्याकडे सोन्याचं ताट सोन्याची वाटी आली कुठून? अय्यो काहीतरी घोटाळा दिसतोय. इंद्रे लक्ष घाला यात जरा. हे असं काही झालं ना तर मला त्या बाळ्याचाच संशय येतो. हे शोध घ्यायला पाहिजे. शोध. अजून कशी आली नाही ही? का तिथंच मुक्काम करते का काय? तिचं काय सांगायचं बाबा, ठोकला असेल मुक्काम. तिला काय घरादाराची काळजी आहे का? आय असं जर असेल ना बघ तिचा पायच मोडतो म्या. असं दादल्यावानी वागाय पाहिजे. हं. आणि आता आली ना तिला खळसावून विचार. होय की हा. काय घाबरतो का काय? येऊ दे फकस्त आता. मला काय वाटतं माहितीये का, बाळ्याच्या आणि सत्यवाच्या लग्नाविषयी बोलायला तिला बोलिवला असाय. तुझा सासरा म्हणत होता का नाही? हा आधी तिला विचारला पाहिजे. वय 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 थांब येऊ दे तिला आता. तुझं काय चाललं आहे आम्हाला समजल का? तुमचं काय चाललं हाय ते मला समजल का?
आमचं आमचं कुठं काय चाललं आहे? माझ्या पोरीचं लगीन ठरवणार तुम्ही कोण? ए दादल्या संग असं बोलतेत का? तुम्ही तर अजाबात मध्ये बोलू नका. तुमच्यामुळे घडता आहे समज. आणि काय हो अं? तुम्ही कोण समजता आहे स्वतःला? हा, माझ्या पोरीच्या लग्नाचा विषय मला न सांगता काढताय. अगं काढला म्हणजे फक्त बोलून बघितलं आम्ही. माझ्या माघारी का चालला आहे समज? अगं तुला सांगणारच होतो. कधी सांगणार होता? हा, कधी सांगणार होता? आजच सांगणार होतो. मी आज तुम्हाला विचारलं होतं ना व काय चाललं आहे म्हणून. का नाही सांगितलं तेव्हा? हे बघ गंगे, आम्ही नुसतं लग्नाविषयी बोललो, लगीन नाही लावलं. हा? तुमचं चाललं असतं तर लगीन लावून मोकळं झाला असता तुम्ही. नाही नाही, हे बघ थांब बाई, थांब तू. काय पाणी पी. हे घे, हे घे. तू पाणी घे आता. हा, आणि शांत हो बाई, घे पाणी घे. एकच सांगते, माझी पोर तुम्हासनी जड झाली असल, मला जड नाही झाली. हाय का? अगं आमसनी कशी जड होईल? मग हे समजा कशापाई करता हाय? नाही नाही, हे तुझ्या घरच्यांसाठीच आम्ही बोललो ना. मला का नाही सांगितलं? हा, कसवताच पैक खर्चाय न ग म्हणून बाळाच्या गळ्यात बांधणार होता सा. म्या तुम्हाला ओळखत नाही का? माझ्या घरच्यांचा विचार करणार म्हण. गंगे तू आधी शांत हो. आपण नंतर बोलू. नंतर बोलू. इथनं पुढं माझ्या सत्तीच्या लग्नाविषयी एक सबूत जरी कोणी काढला तर ध्यानात ठेवा, उभं घर पेटवून देईन. अगायो आणि एक सांगते, म्या माझ्या सत्तीला बिन लग्नाची ठेवीन, पण त्या बाळ्याच्या गळ्यात नाही बांधायची. जेवण झालंय ना व? काय विचारतोय म्या? सुंदरा, हा, काय झालं? काय विचारतोय म्या? ध्यान कुठं आहे तुझं? अगं, भाऊ सकाळ धन कुठेतरी गेला हाय, अजून पत्ता नाही त्याचा. त्याचा विचार करू करू डोसकं फुटायची वेळ आली आहे. दिस रात त्याच्याबद्दल काय बोलत असतीस ग? हाय, काळजी वाटती म्हणून बोलते हाय ना व. तुला काळजी आहे त्याची, त्याला नका का तुझी? सांगून जाता येत नाही वय? गेला असल. भीमा, जाऊन बघून येतो का? होय, आलो. काय गरज नाही, कुठल्या तरी झाडावर बसला असेल. कोण कुठल्या झाडावर बसलाय? तू कुठे गेला होतास? इथंच होतो. खाया प्यायची सूद नाही, सांगून जाता येत नाही वे बाळू. इथंच म्हणजे कुठं? देवळात बसलो होतो. कशा पायी? एक लगीन मोडत होतं, मी मोडू दिलं नाही. काय तर खुळ्यागत बोलतय? कोणाचं लगीन नाही आज? आज कोणाचं लगीन आहे, पण आज मोडत होतं. काय तर सांगत असतोस काय? काय बी नाही सांगत, खरं ते सांगतो आहे. वय बाबा, तुझं कर. सुंदरा, समधियाला खुळा का म्हणतात समजलं ना? अरे गंगी बोलली त्या काय खोटं नाही. काय म्हणली गंगूताई? काय नाही, तुला आताच सांगून ठेवते बाळू, तुला जे काय करायचं आहे ते कर,
तर कुठं बी जायचं असेल तर मला सांगून जायचं. होय, आता जाणं गरजेचं होतं. हाय ते लगीन मोडलं असत. दुसऱ्यांची लग्न जुळवत चालला आहेस, त्या परीस तुझं लगीन जुळलं असतं तर बरं झालं असतं.